हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपला जो लेसन आहे हा बघा, सोर्स ऑफ हिस्ट्री याचा फर्स्ट पार्ट व्हिडिओ केलेला आहे. आता त्या पार्टमध्ये आपण मटेरियल सोर्स आणि रिटर्न सोर्स याच्याविषयी पाहिलं आणि या व्हिडिओमध्ये आपण ओरल सोर्स विषयी पाहणार आहोत. ओरल सोर्स म्हणजे मौखिक साधने मराठीमध्ये. ओवीज फोक सॉन्ग, फोक टेल्स अँड सिमिलर लिटरेचर इज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन बाय वर्ड ऑफ माउथ. This literature is not found in written. Its authors are unknown. This type of literature preserved by oral tradition forms the oral source of history. म्हणजे आपण ओव्या जात्यावरती जेव्हा हे करायचे पूर्वीच्या काळी तेव्हा ओव्या म्हटले जायचे, किंवा काही लोकगीतं फोक सॉंग्स खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. लोककथा त्यासुद्धा खूप पूर्वीपासून काय केलेलं आहे आपण आपल्या आजी आजोबांकडून, आपल्या आजी आजोबांकडून, त्याच्या आजी आजोबांकडून असं जे ओरली आपल्यापर्यंत ज्ञान आलेलं आहे त्याला म्हणायचं ओरल सोर्स. किंवा इतिहासातली जी माहिती आपल्यापर्यंत ओरली पोचलेली आहे, त्याला कोणी लेखक नाही आहे किंवा कुठे लिहून ठेवलेली नाही, ही तोंडीच फक्त माहिती सांगितली जाते, त्याला म्हणायचं ओरल सोर्स. इथे बघा ओवी दिलेली आहे. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारी येला पुंडलिक आला न्याया. म्हणजे याच्यात काय सांगितलेलं आहे तुम्हाला की माझी आई पांडुरंग माझे वडील आहेत, रुक्मिणी माझी बया आणि आषाढ वारीला पांडुरंग मला आला न्याया. हे तुम्हाला ओवी आहे, ही कुठे तुम्हाला बोलून, कुणीतरी ऐकून, कुणाची तरी बोलून ही आपल्यापर्यंत पोचलेली आहे. तसंच तिथे फोक सॉन्ग दिलंय बघा. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा इक्रम राजा. म्हणजे विक्रम राजा त्यावेळेला त्याच्यावरती एक लोकगीत लिहिलेलं आहे. हे कुठेही लिहून ठेवलेलं नाही, तर हे ओरली कुठेतरी ऐकलेलं आहे आपण, आणि ते दुसऱ्या ह्या पिढीकडून त्या पिढीकडे, त्या पिढीकडून त्या पिढीकडे असं ओरली सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. अशा साधनांना म्हणायचं. किंवा एखादी कथा आजी आजोबांकडून हिस्ट्रीमधली आपल्याकडे आलेली आहे, त्यांना त्यांच्या आजी आजोबांकडून सांगितली गेली आहे, हे ओरली आलेलं, लिहिलेलं कुठेच नाही आहे, त्याला म्हणायचं ओरल सोर्स ऑफ हिस्ट्री. बघा इथे आता आपण काय बघितलं, सोर्स ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री. पहिलं मटेरियल, नंतर रिटर्न आणि तिसरं बघितलं ओरल. आता मटेरियल सोर्समध्ये पहिलं आहे रॉक पेंटिंग बघितलं आपण, नंतर पॉटरी, टेराकोटा ऑब्जेक्ट. टेराकोटा ऑब्जेक्ट म्हणजे काय बघितलं आपण, पहिलं बघितलं रॉक पेंटिंग, नंतर पॉटरी, टेराकोटा ऑब्जेक्ट, बीड्स मणी. टेराकोटा ऑब्जेक्ट म्हणजे मातीची शिल्प बघितली, ऑर्नामेंट्स म्हणजे दागदागिने बघितले, नंतर पुढे काय आपण बघितलं स्कल्पचर्स, मेटल ऑब्जेक्ट, कॉइन म्हणजे काय काय बघितलं बघा, दगडी शिल्प, धातूच्या वस्तू, नाणी आणि वेपन म्हणजे शस्त्र. हे आपण बघितले वस्तू, आर्टफॅक्ट्स. आणि स्ट्रक्चरल मटेरियल म्हणजे वास्तू कोणत्या, केव्स, हाऊस, रॉक कट केव्स, टेम्पल, चर्च, मस्जिद, मॉस्क्यूज म्हणजे, आणि पिलर, स्तंभ, हे आपण बघितले वास्तू. रिटर्न सोर्स काय बघितले आपण बघा, इन्स्क्रिप्शन ऑफ हरप्पन सील म्हणजे हरप्पा लिपीतील लेख आहेत, वैदिक लिटरेचर, हे पुढच्या आपण लेसनमध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीचे बघा मेसोपोटेमियातील बघा, मेसोपोटेमियन क्ले टॅबलेट म्हणजे मेसोपोटेमियातील लेख मिळालेले आहेत. तसं महाभारत, रामायण हे आपण बघितलेले आहेत, महाभारत, रामायण अशा पोथ्या आहेत. तसंच रायटिंग ऑफ ग्रीक हिस्टोरियनने लिहिलेलं सुद्धा प्रवास वर्णन बघितलं आहे. ट्रॅव्हल लॉग्स बघितलेले आहेत. ट्रॅव्हल लॉग्स बाय चायनीज ट्रॅव्हलरकडून केलेले प्रवास वर्णन बघितलेली आहेत. तसंच बुक ऑफ ग्रामरची बुक बघितली आहेत. हे आहेत रिटर्न सोर्स. ओरल सोर्स काय बघितले आपण, The Vedic, Buddhist and Jain literature of ancient India was preserved by oral tradition. It is now available in the written form. म्हणजे प्राचीन भारतातील जपलेली वैदिक, बौद्ध, जैन समाजाची साधने जी ओरली होती ती आता लिहून ठेवलेली आहेत. ही साधने अजून आपण मगाशी बघितलं ओरल काय काय बघितले, हे आहेत ओरल सोर्स. मटेरियल सोर्स, रिटर्न सोर्स आणि ओरल सोर्स, ह्या तिघांबद्दल आपण माहिती ह्याच्यामध्ये बघितलेली आहे. आता 2.4 पॉईंट आपला आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री. सोर्स ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. The ancient period of India history expand from the Stone Age to the 8th century.
We learn about the Stone Age period of Indian history through archaeologist excavation. Since script has not developed at this time, no written sources are available. However, information about the ancient period from 1500 BCE किंवा 1500 BCE onward can be derived from the Vedic literature. In the beginning, the Vedas were not in the written form. The ancient India are developed the technique of memorizing the reciting them. The Vedas were written down later on. The Ved and the post-Vedic literature form an important source of ancient Indian history. आपण हे वेदा बघणार आहोत. 4 वेद आहेत तुम्हाला फोर्थ लेसन मध्ये. यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद, ऋग्वेद असे 4 वेद आहेत. त्याच्याविषयी आपण नंतर माहिती घेणार आहोत. इथे तुम्हाला काय सांगितलंय, अश्मयुगीन काळापासून 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला गेला. याच्यामध्ये अश्मयुगातील माहिती एक्सकेव्हेशन म्हणजे उत्खनन करून मिळालेली आहे. त्या काळात लिपीचा विकास झालेला नव्हता. तिथे पिक्चर वगैरे त्यावेळेला असायचे काढलेले, पण लिपी विकास झालेली नव्हती. आणि याविषयी काही वेद वाङ्मयातून माहिती मिळालेली आहे. पण हे वेद आणि वाङ्मय लिखित नाही आहेत, ते ओरली आहेत, म्हणजे तोंडाने बोललेले आहेत. कालांतराने वेदाचे लिखाण, त्यावेळेला वेद नुसते तोंडाने बोलले जायचे, पण कालांतराने वेदाचे लिखाण झालेलं आहे. आणि प्राचीन भारतीय इतिहासाचा एक महत्त्वाचं साधन हे वेद ठरलेलं आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिदेशिके आणि अरण्यके ह्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अर्थवेद असे 4 वेद, तसंच ब्राह्मण ग्रंथ, उपनिदेश आणि अरण्यके हे सुद्धा आपण नेक्स्ट 4th लेसन मध्ये याचा अभ्यास करणार आहोत. तसेच रामायण, महाभारत, महाकाव्य, जैन बौद्ध धर्माचे ग्रंथ, नाटक, काव्य, स्तंभालेख या सुद्धा वस्तू उत्खननामध्ये सापडलेल्या इत्यादीचा सुद्धा समावेश आहे. त्याचप्रमाणे उत्खननात सापडलेल्या वस्तू, नाणी यामुळे सुद्धा आपल्याला मटेरियल सोर्स सुद्धा प्राचीन इतिहास समजण्यासाठी मिळालेला आहे. ओरल सोर्स बघितला आपण काय काय आहे तो, तसंच रिटर्न सोर्स बघितला, वेद आपण बघितले, आणि मटेरियल सोर्स म्हणजे कॉइन वगैरे आपण सापडलेले आहेत. असे आपल्या इंडियन हिस्ट्रीचे सोर्स बघितलेत आपण. आता लास्ट पॉइंट आहे, प्रिकॉशन टू बी टेकन व्हाईल रायटिंग हिस्ट्री. हिस्ट्री लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे. It is necessary to take precaution while using the source of right history. A right documents cannot be said to be authentic just because it is old. It needed to examine critically as to who wrote it, why and when it was written. The conclusion drawn on the basis of various genius document have to be cross-checked and म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इतिहासाची साधनं वापरताना खूप काळजी घ्यायला लागते. एखादा रिटर्न आपल्याला सापडला किंवा तो जुना आहे म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, तर हा मजकूर कुणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याच्या छाननी करणे आवश्यक आहे. तसंच पुढे काय सांगितलेलं आहे की द कन्क्लुजन ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस जीनियस डॉक्युमेंट हॅन टू बी क्रॉस चेक्स corroborated with one another, such as critical analysis is very important in रायटिंग ऑफ हिस्ट्री. हिस्ट्रीचं लिहिताना कोणत्याही जुना मजकूर आहे म्हणून विश्वास ठेवायचा नाही, तर त्याची छाननी करायची, त्याचं ॲनालिसिस करायचं आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढलेले सुद्धा पडताळून पाहायचे आणि मगच त्याचं ते खरी आहे माहिती की खोटी असा निष्कर्ष काढला जायचा. आणि याला फार महत्त्व आहे की चुकीचं आपण हिस्ट्री लिहून ठेवायला नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. पहा, या लेसनमध्ये आपण इथे थांबणार आहोत. तसंच आधी झालेले व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत. तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मी कमेंटमध्ये देते. ती प्लेलिस्ट ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले हिस्ट्रीचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. नक्की पहा. तसंच तुम्हाला हिस्ट्रीचे व्हिडिओ सिरीज कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.